जास्त सुद्धा येणार नाही, 2 मिनिटांमध्ये आपण समजूया आणि 5 मिनिटं प्रॅक्टिस बघू आपण. ठीक आहे. तो सगळ्यात प्रथम मी शाळी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक नागेवान सर, पोलीस विभागाचे प्रमुख माझे आरती सर, काशी सर, काशी मॅडम, तसेच माझे विद्यार्थी सगळ्यांचा मनापासून आभार आहे. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली. सो मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे. 2013 साली मी या ठिकाणी BA डिग्री घेतली. त्यानंतर 15 मी MA जॉग्राफी पदवी घेतली. त्यानंतर मी MTech केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जॉग्राफीचा BA विद्यार्थी हा MTech जर करू शकतो ते मला कोणी सांगितलं, माझ्या शिक्षकांनी सांगितलं. त्या शाळेचे कॉलेजचे स्टाफ आहे त्यासाठी आम्ही नाव घ्यायला इच्छितो की कांबळे सर, काशी सर, काशी मॅडम, कांबळे सर ठिकाणी सांगितले की बाबा आपण MTech सुद्धा करू शकतो. म्हणजे जॉग्राफी असा विषय आहे की तो आर्ट्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी तिन्ही विषयात टच करतो. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. मला करायला समजत नाही, मला काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे. खूप संधी असतात पण तिथं आपण सोनं कसं करायचं आहे आपल्या हातामध्ये असतं. सो अभिषेक खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं की इंग्लिश खूप या बऱ्याच असतो. मला पण तो होताच आणि आम्हाला जेव्हा शिकवायचं होते ते म्हणजे मुजुमदार होते. मुजुमदार सर जसं आपल्याला माहीत असेल खूप असे डेंजरस होते ते, त्यामुळे ते जाऊन बसायचं नाही. पण त्यांचं एक लेक्चर कधी चुकवलं नाही, त्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. सो मुलांना मी लिहिलं असतं पण इंग्लिशला खूप कमी मार्क पडले होते. पण आज मी विद्यापीठामध्ये फ्लुएन्सी इंग्लिशमधून मुलांना टीचिंग करत असतो. सांगायचं तात्पर्य की मुलांना जीत पाहिजे, काय करायचं आपलं कळालं पाहिजे. हे तुम्ही जर ठरवलं की ऑटोमॅटिक होऊ शकते. त्यामुळे चिकाटी आणि जिद्द तुमची महत्त्वाची असते. सो तुम्ही MTech सुद्धा करू शकता आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटी असतात. अपॉर्च्युनिटी तुम्ही सांगणार नाही, सरांपासून एक्सप्लेन केलेलं आहे. तसं आपण एक 5 मिनिट प्रॅक्टिकल बघूया. कसं प्रॅक्टिकल बघायचं, GPS बघायचं आहे. तुम्हाला सांगा GPS मध्ये काय तुम्हाला माहिती आहे, पण GPS यूज काय करतो आपण, GPS नाही वापरला असं बरोबर. GPS का वापरतो आपण, एखाद्या ठिकाणचं मला स्थान निश्चित करायचं असेल लोकेशन फाइंड करण्यासाठी GPS वापरतो बरोबर. त्याच पद्धतीने नेव्हिगेशनसाठी तुम्हाला सांगा मला शाळी कॉलेजमधून विद्यापीठात जायचं असेल मी काय करेन, मोबाईलमध्ये सर्च करा मॅपवरती. इट विल गिव्ह द डिरेक्शन आय एम गोइंग फ्रॉम हिअर टू देअर. इट विल गिव्ह द रूट एक्झॅक्टली. म्हणजे आपण रूट पण याच्यामध्ये समजतो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आजकाल जर बघितलं तर तुम्हाला गावांच्यामध्ये वाद असतात जमिनीवरून. ठीक आहे. एकेका जमीन असेल तर तिघं भाऊ असतात, धंदामध्ये वाटणी करायचं असतात, काटपा म्हणजे बांधणं असतात. ती कोण मिळवतं की मिळवायचे काम पण आपण जॉग्राफी विद्यार्थीच करतो. ते कसं एक्झॅक्टलीमध्ये करायचं ते आपण शिकवतं. तर सरांनी सांगितलं की आपल्या विद्यार्थी सागरचा परिणाम होता. तर स्वतःची कंपनी काढली आहे, तर वर्षाला त्याचा कोट्यावधी टर्नओव्हर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. फक्त तुम्हाला डिग्रीज घ्यायची असं नाही, तुम्ही कुठले स्किल डेव्हलप करू शकता. त्यात प्रॅक्टिकल आपलं GPS बघायचं. ठीक आहे. सो एक ॲप आहे GPS नावाचं, त्याच्यामध्ये QTM जिओ मॅप एक ॲप आहे. तुमचा रेंज असेल तुम्ही डाउनलोड करू शकता. QTM जिओ ॲप, त्या ॲपमध्ये प्रॅक्टिकल बघायचं असणार आहे. तसं त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आणलेलं आहे GPS नावाची. 5 मिनिटात बाहेर जाऊन बघेल ना वेळ असेल तर तुम्हाला इथं बघेल वर्षमध्ये चालेल. पण तुम्ही आपलं 5 प्रॅक्टिकल करू तर तुम्हाला डेमो देईल तसं तुम्ही काय करा, ज्यांना इच्छा आहे जॉग्राफी विद्यार्थ्यांना करायचं आहे तुम्ही काय करा, मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा. QTM जिओ मॅप लिहून घ्या. QTM जिओ मॅप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही जमीन तुमची असेल ती कशी मोजायची, रस्ते कसे असतील ती कशी मोजायची आपण पण बघू. ठीक आहे. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर शुभम